नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 जानेवारी 2026 रोजी सिलिंग जमीन वर्ग 1 करण्यासंदर्भात जे काही राजपत्र महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलं, त्या राजपत्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या अनुषंगाने काही शेतकरी लोकांनी अर्ज हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. परंतु त्यांचे प्रश्न असे आहेत की ते परिपत्रक अजून लागू करण्यात आलं नाही आणि त्या संदर्भात अनेक अशा समस्या त्या लोकांना निर्माण झाल्या आहेत. त्या संदर्भातले फोन कॉल्स देखील आपल्याला प्राप्त झाले आणि त्यावर बऱ्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली. त्या अनुषंगाने काही सबस्क्रायबर मित्रांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही त्या संदर्भातलं स्पष्टीकरण जर दिलं तर शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल. तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा व्हिडिओ आपण त्या लोकांसाठी अपलोड करीत आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल तुम्ही आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की सिलिंग जमीन भोगवटा वर्ग 1 करण्यासंदर्भात लोकांनी बऱ्याच दिवसापासून वाट बघितली आणि शेवटी त्यावरती काम चालू असल्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक राजपत्राच्या माध्यमातून ती जी गुड न्यूज आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्या राजपत्राचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये त्यांनी 11 फेब्रुवारी पर्यंत किंवा त्यानंतर त्या स्वरूपाचे अर्ज हे स्वीकारले जातील अशा स्वरूपाचा स्पष्ट उल्लेख त्या राजपत्रामध्ये करण्यात आला. परंतु राजपत्र आणि शासन निर्णय या दोघांमध्ये फरक काय? राजपत्र मोठा की शासन निर्णय? आणि राजपत्र हे नेमकं काय असतं आणि शासन निर्णय हे नेमकं काय असतं, याबाबतचा जो काही फरक आहे तो आपल्याला या व्हिडिओतून समजून सांगण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, राजपत्र म्हणजे काय की एक प्रकारे ते एक कायदा केलेला असतो, नियम असतो आणि ज्यावेळेस राजपत्र हे शासनाकडून निर्गमित केलं जातं तर त्या संदर्भातला जो नियम आहे तर तो प्रशासकीय अधिकारी हे डावलू शकत नाही किंवा ते नाकारू शकत नाही. हा पहिला मुद्दा. परंतु राजपत्र हा नियम जरी असला परंतु त्या नियमांची अंमलबजावणी कशी करावी, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे SOP म्हणतो, त्या संदर्भात अजून एक शासन निर्णय निर्गमित असतो. तो शासन निर्णय आज पावे तो निर्गमित झालेला नाही, कारण नियमांची अंमलबजावणी कशी करावी ही जी बाब असते तर ही बाब महाराष्ट्र शासन हे शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शन सूचना त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून करीत असते आणि या स्वरूपाचं उत्तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय किंवा SDO यांच्या कार्यालयाकडून लोकांना दिले जात आहे की त्या स्वरूपाचे आमच्याकडे अजून स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे SOP अजून प्राप्त झाले नाही, त्यामुळे ते अर्ज स्वीकारत नाहीत. अर्ज स्वीकारत नाही असं जर त्यांनी सांगितलं तर ती फार मोठी आणि खेदाची गोष्ट आहे. त्यांनी अर्ज हा स्वीकारलाच पाहिजे. जोपर्यंत स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम येत नाही, SOP येत नाही, तोपर्यंत तुम्हाला या संदर्भात कारवाई करता येणार नाही असं जर उत्तर त्यांनी दिलं तर ते आपण समजू शकतो. परंतु ते अर्जच जर स्वीकारत नसतील तर ते जो काही राजपत्र आहे, जे काही राजपत्र काढण्यात आलं आहे तर त्याला देखील ते मानत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि हा जो प्रकार आहे हा शिस्तभंगामध्ये मोडतो. तर ज्या लोकांना अशा काही समस्या येत असतील तर त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तो अर्ज हा स्वीकारला पाहिजे आणि त्यांचं जे म्हणणं असेल तर ते त्यांना लोकांना रिटर्न स्वरूपात दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत ऑपरेटिंग म्हणजे SOP येत नाही तोपर्यंत तुमच्या अर्जाची अंमलबजावणी केली जाणार नाही, हे मात्र खरे. कारण SOP मध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर अर्जामध्ये तुम्ही काय काय नमूद केलं पाहिजे, त्यानंतर तुमचा नजराना कसा भरला जाईल आणि त्याची काय प्रोसिजर असेल, या सगळ्या गोष्टींचं विवेचन त्या SOP मध्ये केलेलं असतं. आता ती SOPच नसल्यामुळे तुमचे अर्ज हे निकाली ते निघणार नाहीत, हे मात्र खरं आहे. परंतु त्यांनी अर्ज स्वीकारणं हे बंधनकारक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकांनी असं सांगितलं की ते अर्ज स्वीकारत नाहीयेत आणि आम्हाला सांगतात की तुम्ही अजून अर्ज देऊ नका. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अर्ज स्वीकारले नाही
तर लोकांना त्याबाबतचं नॉलेज कसं होईल की ते सुरू झालं किंवा नाही. त्यानंतर सबस्क्रायबर मित्रांना माझी अशी एक सूचना आहे, एक सल्ला असा आहे की तुम्ही अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र द्या RTI खाली की 14 जानेवारी 2026 रोजी जे काही राजपत्र निर्मित करण्यात आलं त्या संदर्भात जिल्हा स्तरावर किंवा शासन पातळीवर काय कारवाई सुरू आहे याबाबतची माहिती तुम्ही RTI खाली मागू शकतात. जर त्यांनी ते उत्तर नाही दिलं तर तुम्ही संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील त्या स्वरूपाची माहिती मागू शकता, जेणेकरून तुम्हाला ते राजपत्राची अंमलबजावणी कधी सुरू होईल किंवा त्याबाबत काय काय पावले उचलली जात आहेत याची देखील माहिती ही वेळोवेळी मिळवता येऊ शकते. त्यानंतर आता बावनकुळे साहेबांनी असं सांगितलं की 31 मार्च पर्यंत त्या संदर्भातली SOP येणार आहे. 31 मार्च पर्यंत जर ती SOP आली तर त्यानंतर तुम्ही जे सादर केलेले अर्ज आहेत तर त्याच्यावर कारवाई लगेच सुरू करता येईल. तर अशा पद्धतीने राजपत्र जरी प्रकाशित झालं पण SOP जर नसेल तर तुमचे अर्ज त्यांनी स्वीकारले पाहिजेत, परंतु त्या अर्जावरती कारवाई ते करणार नाहीत. ही बाब देखील तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे काही प्रश्न विचारले होते मला फोन कॉल्स किंवा कमेंटच्या स्वरूपात त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.